विष्णू शिंदे सर. बघा आता पंचाच्या भूमिकेत आपल्याला चला रोहित कोंडिलकर पंचाच्या भूमिकेत जात आहेत. जय हनुमान ग्रामस्थ मंडळ मोरिया ग्रुप वराडे आयोजित आदरांजली चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय दिमागदार पद्धतीचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या वर्षात ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण बदलापूर वांगणीमध्ये नेहमी पाहिलेल्या आहेत आणि ही स्पर्धा पहिल्या वर्षात खरं तर आपण गणपती बाप्पाला सकाळी हीच प्रार्थना केली की अविरत प्रवास या स्पर्धेचा या ठिकाणी झाला पाहिजे, जेणेकरून अनेक मोठमोठे पर्व या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला या नगरीमध्ये पाहायला मिळतील. या शुभेच्छा आपण मोरिया ग्रुप वराडे संघाला देऊ आणि आता सामन्याकडे वळणार आहोत. एका बाजूला सदानंद भोई सौरे आणि त्याला फाईट करेल टीम आदर्श बांगणी ब. आज तेजस पडवळ, रोहन जाधव सारखे नामवंत खेळाडू नसणार आहेत, कारण रेग्युलर गटामध्ये खेळत असताना सातत्याने अनेक संघांसोबत या ठिकाणी दोनात करण्याचा प्रयत्न आदर्श बांगणी संघाने नेहमीच केलेला आहे. परंतु आता सध्या बांगणी ब संघ इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही टीम लक्षात घ्या. 4 ओव्हरच्या मॅचसाठी तुम्हाला एका डावासाठी किमान 20 मिनिटांचा अवधी, 40 मिनिटांमध्ये बरोबर सामना कंप्लीट झाला पाहिजे. याच अनुषंगाने तुम्हाला आता खेळ करावा लागणार आहे, लक्षात घ्या. क्रिकेटची देवता सचिन रमेश तेंडुलकर स्टँड तुम्ही पाहतायत. समोरच्या बाजूला तुम्हाला रोहित शर्मा स्टँड देखील पाहायला मिळेल. प्रेक्षकांसाठी या ठिकाणी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. स्टँडमधून तुम्ही मॅचचा आनंद घेऊ शकता आणि आमच्या डाव्या बाजूला अगदी अजिंक्य रहाणे स्टँड हा देखील तुम्हाला पाहायला मिळेल. विशेष कौतुक करावं लागेल आयोजन व्यवस्थापन समितीचं. सध्या मैदानावरती सलामीची जोडी अखिलेश आंबेकर आणि त्याच्या साथीनं तुषारला तुम्ही पाहतायत. आदरांजली चषक जे आपल्यामध्ये सध्या नाही आहेत, त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. अगदी बाउंड्री लाईन वरती देखील तुम्हाला पाहायला मिळेल आदरांजली चषक. अत्यंत सुसज्ज असं एक क्रीडांगण आहे. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण दहिवली. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या विभागामध्ये या क्रीडानगरीमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. रजनी स्वरूपात असेल, डे स्वरूपात आपण पाहिलेले आहेत आणि त्यामध्ये आणखीन एक स्पर्धा आता सध्या 2026च्या नवीन वर्षात आपल्याला या ठिकाणी आपल्या भेटीला आलेली आहे. मोरिया ग्रुप वराडे, ग्रामस्थ मंडळ वराडे, जय हनुमान ग्रामस्थ मंडळ वराडे यांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. मॅचला सुरुवात होईल. 4 षटकांची मॅच. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. षटक क्रमांक पहिलं. बॉलिंग मार्क वरती कौशल. आघाडीची जोडी सध्या आपण पाहतो. लेफ्ट आर्म बॅटर सध्या मैदानावरती लेफ्ट हँडेड अखिलेश आंबेकर. मॅचला सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल. लॉफ्टेड ड्राईव्ह. बिडॉन वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंगॉन कडे. वाईडिस्ट लॉंगॉनला चेंडू अडवण्यात आलाय. तोपर्यंत एक या धावसंख्येने स्वतःसोबत संघाचं खातं या दरम्यान खुलं करण्यात आलेलं आहे. शांत क्रिकेट सध्या आपण पाहिलं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहेत. आजच आपण पाहिलं तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेवरती उपनगराध्यक्ष पदाची निवड झाली. त्यानंतर काही स्वीकृत नगरसेवक देखील आज बिनविरोध त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यांचे कौतुक करावं लागणार आहे. म्हणजे कुठेतरी आता स्पर्धा जास्तीत जास्त होण्याचे संकेत या ठिकाणी तमाम क्रिकेट रसिकांना असतील. गोलंदाज आपण पाहतो कौशल पंतांच्या डावीकडून ओव्हर द स्टंप. पुढचा बॉल ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही आहे. वॅकेंट एरियामध्ये हा चेंडू लँड झालेला आहे. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. तुषार आणि अखिलेश सलामीची जोडी आहे. एका धावेने सध्या तरी स्ट्राईक रोटेट करतायत.
टीमची टोटल आपण पाहतो 2 वरती पोहोचली आहे. नुकताच जे हनुमान चामटोली संघाने अतिशय दिमागदार पद्धतीने विजय मिळवला. जोबिली संघावरती मात करत तो संघ पुढे सरकला आणि आता हा तिसरा सामना आजच्या शेड्यूल मधून आपण पाहतोय. यानंतर आई गवदेवी दापिवली आणि कुळगाव या 2 संघांदरम्यान मॅच होणार आहे. आमचे अत्यंत जवळचे मित्र मच्छिंद्र गायकर एक जुने जाणते समालोचक आहेत आणि सध्या आपण पाहिलं तर एक चांगले क्रिकेटर लेदरपट्टू आहेत. ते आपण पाहतो आता ग्रामीण गटातून खेळत असताना स्वतःच्या गावासाठी स्वतःच्या नावासाठी त्यांना चांगला खेळ करावा लागेल. लेदरमध्ये जशी कामगिरी त्यांनी आता केलेली आहे सध्या आपण पाहतो त्यांना भरपूर सारा शुभेच्छा देऊ. अशीच कामगिरी आता मात्र ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांना करायची आहे. राऊंड विकेट ओ फुल टॉस बॉल घरंगळत चाललाय गॅप मधून स्किलिंग शॉट टेकिंग गॅप बॉल सीमा पार रन्स मिळतील 4. जणू काही गवताच्या गालीच्याला आग लावत आणि जमिनीला गुदगुल्या करत बॉल चाललाय सीमा पार मिळतील धावा 4. 4 धावेने संघाचा धावफलक आर्यन आपण पाहिलं तर या क्रीडानगरीचा इतिहास आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या विभागामध्ये होत आहेत. अगदी आपण पाहतोय जणू काही समृद्धी हायवे नजीक आपण आहोत. अत्यंत सुरेख ही क्रीडानगरी पाहतोय. ऑन साइडला तेज क्षेत्र निवडलंय. अखिलेश आंबेकरचा स्ट्रॉंग झोन तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल चाललाय सीमा पार ऑन साइडला आलेला दर्जेदार संघाच्या माध्यमातून आणखीन एक स्पर्धा करवईच्या नगरीमध्ये चालू आहे. अनेक स्पर्धा पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भेटीला सुद्धा येणार आहेत. नुकताच काल एक रजनी स्पर्धा संपन्न झाली गोरेगावकरांची फ्रेंड्स चषक गोरेगाव. अगदी आपण पाहिलं तर घरच्या मैदानावरती गोरेगाव संघानेच बाजी मारलेली आहे. मॅन ऑफ द सिरीज मध्ये मोहम्मद बुबेरे हे नाव पुढे आले. बाईकचा तो मानकरी झाला. चॅम्पियन बनले गोरेगाव. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा थोडेसे दूर आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉलिंग अल्सो आणि या 2 धावा मिळतील. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. सकाळच्या सत्रात आपण पाहिलं तर थोडासा नेट इश्यू होता. नेट प्रॉब्लेम असल्या कारणास्तव लाईव्ह स्ट्रीमिंग तुमच्यापर्यंत पोहोचू शकली नाही आहे. परंतु आता तुमच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. या वाहिनीचे ठाणे जिल्ह्याचे सर्वेसर्वा ऑफिशियल हेड गौरवजी सावंत सर त्यानंतर त्यांची संपूर्ण टीम ऑफिशियल कॅमेरामॅन ऑफिशियल अपडेटर आणि ऑनलाईन स्कोरर यांचे मनापासून स्वागत आपण करू. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न असताना धावसंख्या धावफलकामध्ये 12 धावा. धावफलकावरती आहेत. काल आपण पाहिलं तर तब्बल 48 ग्रामीण संघ गोरेगावच्या नगरीमध्ये रजनी स्पर्धा खेळले. त्यामधील बदलापूर वागणीच्या 4 संघांना टायटल मिळालं. फक्त 2 संघ आपल्याला त्यामध्ये बाहेरचे पाहायला मिळाले. अर्थातच विधी 11 भावाळे बी आणि भूमी 11 कुंदे असे 2 संघ आपल्याला एक टेटवाळा एक भिवंडी विभागातून होता. परंतु आपल्या बदलापूर आणि वागणीची ही अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर 4 संघांना त्या ठिकाणी पारितोषिक मिळालं. 4 संघ बक्षिसास पात्र होते. जेव्हा आपला स्थानिक संघ आपला स्थानिक खेळाडू एखाद्या उंच स्तरावरती जाऊन खेळतो किंवा बक्षीस पात्र फेरीमध्ये खेळतो तेव्हा तुम्हा सर्वांना त्याचा अभिमान वाटला पाहिजे. गोलंदाज सज्ज हो बाटची कडा समोर चेंडू राहिलाय. गरंगळत चाललाय पंचांकडे शॉर्ट्स कव्हर लेग पर्यंत तोपर्यंत बळेल एक सिंगल. रोहन जाधव सर आहेत जे मात्र आदर्श वागणी संघाचेच एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहेत. आज ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत सध्या आपण पाहिलं तर चर्चेत नाव राहिले DK पॅनल विष्णू शिंदे पॅनल ची चर्चा सध्या बदलापूरमध्ये चालू आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आपल्याला सर्व ही पंच कमिटी पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक 2 पुन्हा एकदा हायवे एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळते. हो ऑन साइडला
फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक कौशल आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चालला सीमा पार. काऊ कॉर्नर फेज मधून आलेला दर्जेदार खणखणीत वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. फटका अप्रतिम होता. त्यानंतर त्याच्यावरती क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील पाहायला मिळाला. खरं तर अगदी आपण पाहिलं तर थोडासा फ्लाय झाला, संपर्क होऊ शकला नाहीये आणि त्याच्या डोक्यावरून हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला आहे. 6 धावा मिळतायत बॅटिंग करत असताना आदर्श वांगणी बस संघाला. पुन्हा एकदा त्याच दिशेने, परंतु आता मिसटायमिंग आहे. क्षेत्ररक्षक जज करतात, चांगला अनुमान लावलाय आणि आता एक साधा सोपा झेल टिपत असताना या डावाला खिंडार पाडण्याचं काम गोलंदाजाने केलेलं आहे. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. धक्का पहिला लागेल आदर्श वांगणी ब संघाला. षटक क्रमांक 2 मध्ये साहिल हे गोलंदाज आहेत आणि कुठेतरी नितांत गरज होती सदानंद 11 भोईर सौदे या संघाला या मॅच मध्ये विकेट मिळवण्याची नितांत गरज होती आणि आता तो ब्रेक थ्रू मिळवलाय तो अखिलेश आंबेकरच्या स्वरूपात. फटका खेळण्यासाठी भाग पडला आर्यन आणि अगदी आपण पाहतो ताकद थोडीशी कमी पडली. या अगोदरचा थोडासा फ्लायटेट होता, त्यानंतर हा थोडासा उंच गेला, लांबी प्राप्त झालेली नाहीये. ओ लेफ्ट हँडेड बॅट्समन. पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील. विष्णू शिंदे सर आणि रोहन जाधव सर यांना तुम्ही पाहत आहेत, दोन ऑफिशियल आहेत. ओम देशमुख सध्या मैदानावरती आहेत इन ॲट नंबर 3 च्या पोझिशनला. या बाजूनं आपण जर पाहिलं तर आपल्याला चामटोली हा भाग जवळ वाटेल. दुसऱ्या बाजूनं आपण हायवेच्या बाजूनं पाहिलं तर दहिवली हे गाव तुम्हाला जवळ वाटेल. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना हिटचा मॅक्सिमम माहिती हिट षटकार. रायगड आपल्याला अवघ्या 150 किलोमीटर वरती या ठिकाणी जो प्रवास पाहायला मिळाला. मुंबई 64 किलोमीटर वरती येऊन ठेपलेली आहे. पनवेलचा विचार केला तर अवघ्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही पनवेलला जाऊ शकता. 21 किलोमीटर इथून ते अंतर तुम्हाला पाहायला मिळते. कदाचित बदलापूरवरून जर पनवेलचा प्रवास करायचा असेल ना तर आपल्याला तलोजा मार्गे जावं लागत असेल किंवा कर्जत कालापूर या मार्गे जावं लागत असेल, परंतु आता टनेलच्या माध्यमातून तुम्हाला फक्त अवघ्या 10 ते 15 मिनिटात थेट पनवेल तुम्हाला इथून गाठता येईल. इतकी सुविधा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेली आहे. षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि आता 2 षटकांमध्ये टीमची टोटल 12.50च्या गतीनं 25 धावा धाव फलकावरती आहेत. खेळाचं पहिले सत्र ड्रिंक्स ब्रेक होतोय. खेळाडू बसतील पाणी पीत, तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. बाप्त झाला 2 षटकामध्ये बाप्त झाला 2 षटकामध्ये धावत संख्या धाव फलकावरती 25. आर्यन धुळे आमच्या समवेत जॉईंड आहेत. खरं तर एक युवा टॅलेंटेड समालोचक. खरं तर फार कमी वयापासून त्यांनी या क्षेत्रामध्ये येण्याचं ठरवलंय आणि अगदी आपण पाहिलं तर आता सध्या या ठिकाणी चर्चा या नावाची होती आहे, जेणेकरून समालोचन क्षेत्रामध्ये येणं हे काही साधं सोपं काम नाही आहे. प्रत्येकाला ठाऊक आहे इतक्या प्रेक्षकांसमोर आपला प्रेझेंटेशन द्यायचं असो आणि खरं तर मनाचा मोठेपणा त्याने दाखवून आज या क्षेत्रामध्ये त्याने पाऊल टाकलेलं आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ. गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये सज्ज. हो पहिलाच बॉल लोड फुल टॉस
ऑन साइडला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू हवेमध्ये बराच काल पाहायला मिळाला, परंतु पडल्यानंतर आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये. एक टप्पा घेत बॉल सीमा पार 4. तर जेव्हा घडतायत खरं तर म्हटलं जाताना एखादं राष्ट्र पुढे राहायचं असेल तर गरिबांची मुलं देखील पुढे गेली पाहिजेत. एक टॅगलाईन आहे खरं तर जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेमध्ये दिलीपजी साबरे साहेबांची टॅगलाईन आम्ही नेहमीच आवर्जून तिचा उल्लेख करत असतो आणि आज या नोटबुकवरती देखील आपल्याला पाहायला मिळेल या टॅगलाईनचा उपयोग त्यांनी केलेला आहे, वापर केलेला आहे. षटक क्रमांक या ठिकाणी 3रं प्रगतीपथावरती आहे. धावत संख्या धावफलकामध्ये आपण पाहिली तर 4 ने पुढे जाईल. 29 फुल टॉस बॉल, त्याच्यावरती फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल नो बॉल आणि आता 1+1 बाय 1 गेट 1 फ्री. या मिळतील 2 धावा. षटक क्रमांक आपण पाहतो 3रं चालू आहे, त्याच्यावरती थोडंसं आक्रमण अगदी मित्रवाडींना महागडं ठरेल, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर टाकलेला बीमर बॉल या ठिकाणी एक्स्ट्रा धावा देऊन जाईल प्रतिस्पर्धी टीम आदर्श बागणी बस संघाला. पहिल्या षटकात 12, दुसऱ्या षटकामध्ये 13, या षटकामध्ये अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 1 बॉल 6 अशा धावा खर्च करण्यात आलेले आहेत. 31 धावा झालेले. नेक्स्ट मॅच गावदेवी दापिवली आणि उळगाव या 2 टीम मध्ये होणार आहे. फ्रीडचा बॉल. चला मॅचच्या दिशेने जाऊ, जास्त वेळ खर्च करू नका. बरोबर ऑन साइडला चांगला फटका आहे ओम देशमुखच्या पाठ मधून. बॉल चाललाय खडे खडे, अगदी आपण पाहतोय स्टँड अँड डिस्पॅच. बॉल सीमा पार, धावा मिळतील 7. ठोकलाय खडखडी षटकार. बॉल सुपूर्द करा. आमच्या स्वयंसेवकांना खास विनंती राहील की आपण मैदानाच्या चौफेर बाजूने आपण थोडीशी केअर करा, कारण लवकरात लवकर जसा बॅचबॉल मैदानाच्या आतमध्ये परतेल तेव्हा आपल्याला या ठिकाणी या आयोजनासाठी वेळ देखील वाचवला जाईल. ही काळजी घ्या, कारण जेवढा सामना स्पीडअपने होईल तेवढ्या मॅचेस शेवटचा आपल्याला संध्याकाळचा काल देखील लवकरात लवकर या ठिकाणी संपवता येईल. कारण जवळजवळ 8 मॅचेसचा शेड्यूल संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आता जर आपण विचार केला तर आपण 4थ्या मॅच मध्ये आहोत, अजून 4 मॅचेस बॅलन्स आहेत. स्ट्राइक एंड ओम लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. गोलंदाज अथर्व. ओ बन्नाट वेगवान चेंडू पडल्यानंतर आपण पाहतो सरळ यष्टीरक्षक चेंडूला गॅदर करतात. तोपर्यंत डॉट बॉल. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. सुरुवातीला 2 षटकामध्ये 12.50 ची गती पाहिली आहे. या षटकामध्ये चौकार षटकार, एक नो बॉल सुद्धा आपण पाहिलेला आहे. म्हणजे धावांचा वेग काही कमी झालेला नाही आहे. 37 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज आपण पाहतो अथर्व. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 1 मिनिट सामना थांबवायचा. मॅच बॉल आय थिंक सो मैदानावरती परतलाय. 3 बॉलचा खेळ बॅलन्स आहे या षटकातील. 3 to go. राऊंड विकेट. ओ फुल टॉस बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय सरळ डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा मिळतील. फुल टॉस बॉलला कन्वर्ट करण्यात आलं आणि आता पुन्हा एकदा वेस्ट हाईट साठी DRS घेण्यात आलेला. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू असेल सर पंचांचा.
इट्स अ फेअर बॉल. लिगल डिलिव्हरी. नुकताच सफळ पहिला तर एक आनंदाची गोष्ट अशी की याच पंचकृषीत एक स्वीकृत नगरसेवक म्हणून दिलीपदादा बैकर यांची निवड झालेली आहे. त्यांचंही ग्रामस्थ मंडळ वराडे यांच्या वतीनं अभिनंदन आपण करू. आणि आता फलंदाज ठिकाणी झाल्या बाद ओम देशमुखला परतावा लागेल. मिस्टामिक स्टोक पुन्हा एकदा एक सोपा सेल टिपला गेलाय. धक्का क्रमांक लागेल आदर्श बांगणी बस संघाला दुसरा. बदलापूर सार्वत्रिक निवडणुकीची ज्या ठिकाणी उपनगराध्यक्ष पदाची निवड आज होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सौ प्रियंकाताई आशिष दांबळे यांची त्या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे. त्यानंतर स्वीकृत नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाकरजी विष्णू पाटील, शिवसेना पक्षाचे आपण पाहिले तर दिलीपजी गणपत बैकर आणि हेमंतजी गजानन चतुरे असे शिवसेनेचे 2 शिलेदार सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेत. त्यांचं आपण अभिनंदन करू. कारण आपली बदलापूरची खरं तर ही बाती बदलापूर म्हटल्यानंतर एक पुण्य भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर 2 महापुरुषाच्या पदस्पर्शाने पावन झालेलं तुमचं आमचं बदलापूर आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं देखील या ठिकाणी संपन्न झालं आणि तिसऱ्या षटकात धावत संख्या धावफलकावरती 40 धावा झालेत. या षटकात 15 आल्या. 2 षटकामध्ये 25 होते आणि या षटकात 15 आल्या. चला सामना स्पीडअप करा. जास्त वेळ देऊ नका पंच प्लीज एकत्र येण्यासाठी. वारंवार सूचना करा कारण अजूनही भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. लापूर हे नाव कसं पडलं या ठिकाणी ती चर्चा आपण करू. परंतु बॉल चाललाय पुरुषोत्तम यादवच्या बाट मधून पूर्व मैदानाच्या आतमध्ये आले. बॉल सीमा पार. पहिला तडाखा षटकार. त्या ठिकाणी बदलापूर म्हटल्यानंतर घोड्यांची अदला बदली व्हायची. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सुरतेच्या स्वारीवरती जायचे तेव्हा बदलापूर हे एकमेव ठिकाण ज्या ठिकाणी घोड्यांची अदला बदली व्हायची. परंतु 3 मे 1927ला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती बदलापूर गावामध्ये साजरी झाली त्या जयंतीचं अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होतं. ऑन साईडला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणखीन एक खणखणीत रोहित शर्मा स्टँड जवळ जाणारा दर्जेदार बिग वे षटकार. षटकामध्ये आपण पाहिलं त्यानंतर आता सलग लागोपाठचे 2 षटकार आलेत. पुरू जसा मैदानावरती आला तसा मात्र अगदी आपण पाहतो हाहाकार वाजवतोय. त्याच्या बाटमधून आपण पाहिलं तर 2 धमाके पाहायला मिळाले. 70 स्पोर्ट्स चे सर्वे सर्व आहेत. खरं तर बांगणीचं त्यांचं शॉप आहे आणि तुम्ही अवश्य जर तुम्हाला काही क्रिकेटच्या वस्तू हव्या असतील
जर काही या खेळाच्या निगडीत तुम्हाला काही किट हवा असेल तर तुम्ही अवश्य संपर्क करू शकता पुरू यादव यांच्याशी. वांगणी स्टेशन जवळ नजीकच अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावरती त्यांचं शॉप आहे वांगणी पूर्वेला. षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय 2 षटकार आले त्यानंतर डॉट बॉल आणि आता विकेट मिळतीये या ठिकाणी गोलंदाज चेतनला. 52 धावा धावफलकामध्ये 52. शेवटचे अंतिम 2 बॉल. चेतन स्ट्रायकिंगला फलंदाज सोन्या. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह शतरक्षक थोडेसे फंबल आणि आता बॅकअप मिळतंय. एकच धाव मिळेल. शांत खेळ सध्या पैठणामध्ये आपण पाहतो प्रत्येक संघाचा आहे. खरं तर अजून काही अटीतटीचे सामने तुम्हाला येणाऱ्या पुढील 3 दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळतील. बदलापूर वागणीचे काही दिग्गज संघ या ठिकाणी खेळणार आहेत. ओ लाईन पाहावी पाहिली जाईल आणि या ठिकाणी आपण पाहणार आहोत. खरं तर अंपायर सिग्नल बाईट बॉल नाही तर मात्र फक्त आणि फक्त डॉट बॉल असं वाटलं होतं की विष्णू शिंदे सरांची एक अदाकारी आहे. हळूहळू 1 ते 2 पाऊल पुढे टाकतात त्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा देतात आणि कदाचित तशीच अदाकारी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल. परंतु डॉट बॉल शेवट घोड केला गोलंदाजाने आणि खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी संपुष्टात आलंय. पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात बॅटिंग करत असताना टीम आदर्श वांगणी ब संघाने 53 धावा आणि आता 54 धावांची गरज या मॅच मध्ये आहे टीम सदानंद भुईसावरी संघाला. चला आई गावदेवी दापिवली आणि कुळगाव दापिवली संघ या ठिकाणी रेडी आहे मला असं वाटतंय आणि कुळगाव संघ आपण जर आला 53 धावांचं आव्हान या मॅच मध्ये असणारे सदानंद भुईसावरी या संघाला या मॅच मध्ये आणि खरं तर मॅचला सुरुवात होईल तत्पूर्वी आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच कुळगाव टीम आपण आला असाल तर लवकरात लवकर आहे अन्यथा तुम्हाला आता पेनल्टीला सामोरे जावं लागणार आहे. त्रेपन्न धावा झाले 54 धावांची गरज आहे. ओके सध्या आपण पाहिलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या वाहिनीच्या माध्यमातून हा ड्रोन व्ह्यू विहंगम दृश्य तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय. या क्रीडांगणाचं बाजूने बरोबर नॅशनल हायवे तुम्ही पाहत आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्याच रस्त्याची चर्चा आपण या अगोदर सुद्धा केलेली आहे. सध्या क्रीडांगण छत्रपती धर्मवीर चेंडू पडत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही. आर्यांचं एक वाक्य मला नेहमी आठवतंय की शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही. आणि क्रिकेटमध्ये असंच असं कारण जोपर्यंत अगदी आपण पाहतोय या सत्रातील शेवटचा चेंडू पडणार नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये सांगणं फार कठीण आहे की कोणता संघ कोणत्या संघामध्ये भारी पडणार आहे. चला कुळगाव टीम आणि दापिवली आपण टॉस करू. विनायक कुंडिलकर यांच्या शुभास या ठिकाणी टॉस होईल. क्रिकेट म्हटल्यानंतर जर तरला महत्व नाही आहे आणि आता सध्या मैदानावरती आपण पाहणार आहोत हे 2 संघ एक जबरदस्त मातब्बर टीम सध्या मैदानावरती खेळणार आहेत.
बी सी या गटातून सध्या बदलापूर वेलफेअर असोसिएशन मध्ये खेळत असताना नाविन्यपूर्ण खेळ या प्रत्येक संघाचा राहिलेला आहे. मॅच ऑन. पहिलाच बॉल फुल टॉस होता, ऑनसाइडला कन्वर्ट केलाय. शतरक्षक अखिलेश आले तोपर्यंत दोन धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिलाच बॉल. खरं तर वांगणी संघाने आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये एका धावेने सुरुवात केली, परंतु प्रतिस्पर्धी टीमने 2 धावा घेत या डावाची सुरुवात केलेली आहे. सदानंद भुईसवरे म्हणजे हा सामना आर्यन रंगतदार स्थितीमध्ये जाणार आहे. सलामीची जोडी वैदर्भती चेतन रोहित. आघाडीचा गोलंदाज पहिले षटक हाताळण्यासाठी नेहमीप्रमाणे ओम देशमुख. ऑन साइडला या ठिकाणी पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर सेड. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध बॉल सीमा पार. धावा तिसरा चेंडू. ओहो, सत्रह का माला झुकेगा नहीं साला, बुरी नजर वाला, ठोक डीजे वाला, तोड़ दे डीजे का. षट षटकाराला आणि या षटकाराने धावत संख्या धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत 13 धावा, 54 धावांची गरज आहे. आणि आता सदानंद भुईसवरे संघाचे बॅटर देखील आपण पाहतो आक्रमक रूप त्यांनी धारण केलेलं आहे, कारण या मॅच मध्ये त्यांना देखील जिंकायचे आहे. सामना अगदी आपण पाहिलं तर क्लोज आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त मॅच. एका बाजूला आदर्श बागणी दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 6 चेंडू 12 धावांची गरज होती जुबिली संघाच्या अगेन्स्ट चामटोली संघाला. आणि तो सामना षटकार मारत चामटोली संघाने आपल्या खिशात घातला होता. शेवटचा अंतिम बॉल ओम देशमुख ओर दी स्टंप. ओ कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन संपर्क नाही आहे. बॅट अँड बॉलचा शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू भन्नाट वेग आणि प्रचंड वेगाने चेंडू अष्टी रक्षकाने वाईट करेल. आई गावदेवी वाईट करेल. आई गावदेवी तापिवली दोन्ही संघ इनॅक्शन मध्ये असतील. चांगलं बॅटल तो देखील आपण पाहणार आहोत. एका बाजूला गायकर फॅमिली तुम्हाला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला अरबाज ए बी सी असे 3 दिग्गज खेळाडू देखील तुम्ही पाहणार आहात. बॉलिंग मार्क पियुष. ओह ओहो, भन्नाट बॅक. चेंडू आला डॉट. पहिला चेंडू टाकला. पहिला चेंडू आला डॉट. पियुष. दुसरा चेंडू घेऊन आला पियुष. पहिला चेंडू काय चेंडू होता. हॅवे एन कडून बॉल पियुष.
आता अंपायर बोलतील. आता अतिरिक्त धाव ऍड झाले. आता अंपायर बोलतील. आता अतिरिक्त धाव ऍड झाले. चेंडू आला वाईट. डान्सिंग एम्पायर विष्णू सर, एक तडाखा होऊन जाऊन दे. दुसरा चेंडू पियुष. ओहो, बॅटची कडा, फलंदाज होते बाद. लागलाय मोठा धक्का. बॅक टू डेड. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू व्हाईट, त्याच्यानंतर विकेट. काय गोलंदाजी आहे. कौतुक तर करावाच लागेल. यश न्यू बॅट्समॅन यश आलाय. एंड कडून बॉलिंग करतोय तो पियुष. सेकंड एंडवरती नवीन खेळाडू यश. पियुष तिसरा चेंडू. ओहो, फ्लिक केलाय. फिल्डर आहेत. मिस फील्ड. बॉल चाललाय. एक टप्पा गेट. 4 धावांसाठी चौकार. डगआउट मधून सेट होऊन आलाय का यश. चौकार आलाय त्याच्या बॅट मधून. पहिला चेंडू खेळलाय. पहिल्या चेंडूवरती दाखवलाय कि मैं आया हूँ मैदान के अंदर. पहिला चेंडू खेळत असताना यश चौकार ठोकलाय. अठरा धाव संख्या. अजून एक त्याच चकतीचा एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न मानस आहे पण धाडस नाहीये. एक धाव. चला कुलगाव टीम आपला डिसिजन पोहोचवायचा आहे. कुलगाव अरबाज लवकरात लवकर आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. कुलगाव टीमला विनंती आहे आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. स्ट्राइक एंड रोहित. पियुष बॉलिंग मार्क करते. हो हो, काय भन्नाट वेग, भन्नाट वेग. काय गोलंदाजी करतोय पियुष. त्याच्यावरती आक्रमण जरूर झाला होता. बॉल आलाय डॉट. वन टू गो. शेवटचा चेंडू. मॅच बॉल आलाय. लास्टचा चेंडू. वन टू गो. लास्टचा चेंडू. पियुष. ओहो, बॉल हवेत चाललाय. फिल्डर आहे चेंडूच्या खाली. फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का. रोहित बॅक टू डगआउट. धक्का लागलाय. रोहितला परतावा लागेल लास्टच्या चेंडूवरती. 2 ओव्हर 19 धावसंख्या.
प्रीतम कोंडिलकर यांचं आगमन होत आहे. सहर्ष स्वागत. कुलगाव टीम टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय. दापिवले टीमला करायचे फिल्डिंग. दापिवली टीमला करायचे फिल्डिंग. येणाऱ्या मॅच मध्ये यानंतरचा सामना दापिवली विवेक्ष 12 बॉल 35 धावांची गरज. टीम भुई सावरे संघाला पाहिजेत 12 बॉल 35. गोलंदाज पुरो षटक क्रमांक 3 मध्ये पुरुष. पहिला चेंडू लेफ्ट हँड बॅट्समॅन. आता चेंडू आला डॉट. 11 चेंडू 35 धावसंख्याची गरज. दुसरा चेंडू पुरो. ओहो स्लोअर चेंडू. आता आलाय चेंडू डॉट. लगोपाठचा दुसरा चेंडू डॉट आलाय. काय बॉलिंग करतोय पुरो. दोन चेंडू डॉट आलेत. पुरो तिसरा चेंडू. ओहो लाऊड अपील होते. अजून चेंडू येतो डॉट. सलगचा तिसरा चेंडू आला डॉट. काय गोलंदाजी करतोय पुरू. ओहो चौथा चेंडू पुरो. ओहो लाऊड अपील पंचांकडे. चेंडू आलाय डॉट. सलगचा चौथा चेंडू डॉट. काय गोलंदाजी करतोय पुरो. पाचवा चेंडू फुल टॉस. फुल टॉस वर फुल टोल वसूल करायचा होता. जमला नाहीये. एक धाव कंप्लीट. 5 चेंडू मध्ये एक धाव खर्च केले पुरोने. लास्टचा चेंडू 1 टू गो. शेवटचा चेंडू पुरो. काय गोलंदाजी करतोय अप्रतिम. शेवटचा चेंडू 1 टू गो पुरो. ओहो फुल टॉस चेंडू होता. फुल टॉल वसूल करायचा होता. जमला नाहीये. अजून चेंडू येतो डॉट. 6 चेंडू मध्ये फक्त न फक्त एक धाव खर्च केली पुरू याने. काय गोलंदाजी आहे अप्रतिम. येणारे चेंडू 6. गरज आहे ती 34 धाव संख्याची. काय गोलंदाजी केली. स्पीड अप करायचंय दोन्ही संघ याची नोंद घ्या.
ओहो, काय चेंडू होता. लेग पायच्या सुराने एक धाव कंप्लीट. दुसरा चेंडू. आता चेंडू आला व्हाईट. व्हाईटच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट. एक धाव मिळाली आहे. आता चेंडू आला डॉट. ओहो, फिल्डर आहे. त्यांच्या डोक्यावरून गेलाय. एक धाव कंप्लीट. ओहो, चेंडू चाललाय. एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. लाचा चेंडू होता. बॉल परा जातोय चौकार. त्याला या बाद समालोचना शपथ देऊ, ज्याने अत्यंत सुंदर बॅटिंग केली आहे. सुरुवातीला येत असताना आपल्या संघासाठी 17 धावांचं वैयक्तिक